आपण एक देवाचा करार या विषयी आपण शिकणार आहोत आजपासून. हालेलुया. देवाचा करार, जो परमेश्वर प्रथम स्वतः देव काही गोष्टी करण्या अगोदर, आपल्याला आशीर्वाद देण्या अगोदर, आपल्याला जे काय आपल्या जीवनात कार्य करण्या अगोदर देव करार करतो. म्हणा, देव करार करतो. हालेलुया. थोडंसं बोले यीशु मसीह की हालेलुया. म्हणा शेजारच्याला, देव करार करणारा देव आहे. प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये अशा अनेक करार आम्ही पाहणार आहोत, पण पूर्ण बायबलच हे आम्हाला देवानी दिलेला करार आहे. देवाचा करार आहे. हालेलुया. देवाचा करार आहे. जसं आपण जुना करार आणि नवा करार हे देवाने आम्हाला दिलेला आहे आणि देवाचा करार आहे आपल्यासाठी. प्रेज लॉर्ड. करार म्हणजे एक महत्वाचं करार म्हणजे हे पण कळलं पाहिजे की जे व्यक्ती दोघांमध्ये नाही का एकमेकांमध्ये करार करतात, काय करतात? करार करतात, ठरवतात. मग त्या करारामध्ये त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही नियम असतात किंवा काही अटी असतात. हालेलुया. आणि मग त्यानुसार मग त्या दोघंही ज्यावेळेस ते करार पाळतात तर त्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना फायदा होतो. आणि जो करार मोडतो मग त्यांचं काहीच राहत नाही का, म्हणजे त्यांचं कुठल्याच काही गोष्टी सगळं बिघडून जातात. हालेलुया. मग ज्यावेळेस करार असतो त्यावेळेस त्या करारामुळं ते एकमेकाला मदतीला किंवा प्रत्येक गोष्टीला बांधलेले असतात. प्रेज लॉर्ड. सहाय्य करायला म्हणजे कुठलीही गोष्ट असो, त्या करारामुळं आम्ही पाहतो की ते ज्यावेळेस ते बंधून राहतात. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू घेऊन येतो मार्केटमधनं, है ना, तर त्यांचा काही वस्तूच्या मागे त्यांचा एक करार असतो आपल्याबरोबर. कस्टमरला सुद्धा करार असतो त्यांचा. ते करारामध्ये असं सांगतात की आम्ही 1 वर्षभर या वस्तूची तुम्हाला काय देतो? गॅरंटी देतो. त्याच्यामध्ये काही लिखित असतात, या गोष्टीची तुम्हाला त्यांच्यानुसार ही तुम्हाला आम्ही खात्रीशीर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी सांगतात. प्रेज लॉर्ड. आणि त्यानुसार त्या कुठल्या वस्तूच्या त्याबद्दल तुम्ही केलेल्या त्या करारानुसार जर तुम्ही नियम अटी त्या गोष्टी फॉलो केल्या तर मग त्यामध्ये काही गोष्टी बिघड झाल्या तर ती पुढची व्यक्ती त्या करारानुसार किंवा त्या गोष्टीनुसार ती भरपाई द्यायला सुद्धा तयार असते. बोला हालेलुया. बोला हालेलुया. तसं म्हणा, देव परमेश्वर करार करणारा देव आहे. तो करार स्थापित करतो. प्रेज लॉर्ड. तो करार स्थापित करतो. आणि ज्यावेळेस एखाद्या तो करार स्थापित करतो त्यानंतर मग परमेश्वराच्या त्या करारामध्ये आम्ही बसलो किंवा त्या कराराच्या नुसार त्या नियम अटीमध्ये जर आम्ही बसलो तर परमेश्वर त्यानुसार करणार म्हणजे करणारच कार्य. लक्षात घ्या. बोला हालेलुया. बोला यीशु मसीह की. तर मग करार हे 2 व्यक्तीमध्ये असतात. करार आम्ही पाहतो की पती पत्नीमध्ये सुद्धा ज्यावेळेस ते सुरुवातीला त्यांचं लग्न असतं नाही का, दोघंही एकमेकांसाठी करार करतात. प्रेज लॉर्ड. दोघांचा पण एक काय असतो, एक आता आजकाल बाहेर लग्न आहे पण एक ज्यावेळेस चर्चमध्ये लग्न असतं किंवा कोर्टामध्ये एक त्यांचं दोघांचं काय असतं, तिथे डॉक्युमेंट्स असतात, फाईल असती, त्यावर दोघांचं काय असते, त्यांची सही घेतात आणि त्याच्यामध्ये काही साक्षीदारची सही असतात आणि त्यामध्ये ते एकमेकाला वचन देतात. काय देतात? एकमेकाला शब्द देतात. मला शब्द देतात, मी तुला सुखात दुःखात काय करेन, सांभाळेन, श्रीमंतीत गरिबीत तुझ्या बरोबर मी चांगलं राहीन. हालेलुया. रोगात नाही का, आजारात आणि आरोग्यात, आजारात किंवा नाही का कशात सगळ्या गोष्टी तुझं काय करीन, सांभाळ करीन, तुझ्यावर मी मनापासून प्रेम करीन, है ना, असं करीन तसं करीन. हालेलुया. मग त्याचं झालं का? एकट्याकडेच असतं का? ज्यावेळेस ते दोघं जण एकत्र येतात त्यावेळेस एकट्याकडून असतं का? नाही. ते दोघंही काय करतात? शब्द देतात, अभिवचन घेतात, शपथ घेतात. हालेलुया. बोला. काय घेतात? शपथ घेतात. की मग नवरी असेल किंवा नवरा मी म्हणतो, मी तुला नाही का प्रेम करीन. हालेलुया. पूर्णपणे मी आहे का ना, इतर नाही का, नवरा म्हणतो की इतर स्त्रिया सोडून मी तुझ्यावर एकनिष्ठ राहीन, तुझ्यावर विश्वासू राहीन. असा करार ते करतात, एकमेकाला शब्द देतात. हालेलुया. बोला. बोला की हालेलुया. हा पण एक आपण पाहतो काही गोष्टीचा. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि मग का, मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारत आहे, मी तुम्हाला पती म्हणून स्वीकार म्हणते का, एक करारानुसार, एक कायमचं म्हणून, तो पण एक करार असतो. म्हणा कायमचं.
जोपर्यंत मी जिवंत आहे, काय म्हणतात ते, जोपर्यंत मी जिवंत आहे तू माझी, नाही का, मी तू माझी पत्नी आणि मी तुला सांभाळीन, आणि मरणाचा वियोग होईपर्यंत, है ना, मरण येईपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही, असं काही करार असतो. तो आता तुमचे शब्द हालेलुया म्हणायचं, बोला हालेलुया. मरणापर्यंत बायको तुम्हाला तुम्ही करारानुसार, नाही का, हक्काने अभिवचन देऊन घेतलंय. तो तुमचा करार का 1 वर्षाचा आहे का? वस्तू नाही ना ती बायको म्हणून दी. हालेलुया. ती वस्तू नाही 1 वर्षाची 5 वर्षाची म्हणून नाही, ती कायमची तुमची पार्टनर म्हणून तुम्ही तिच्याशी काय केलेला आहे? कायमचा करार आहे तो. म्हणा कायमचा करार आहे तो. हालेलुया. बोला सगळ्यांनी. काही करार वर्षाचे असतात, काही करार 2 वर्षाचे असतात, काही करार युगानिक गोष्टीचे असतात. ही बायबलमध्ये मी पाहणार आहोत. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. तर एक वचन काढूया, अनुवादाचं पुस्तक, त्याचा 7वा अध्याय आपण काढूया. अनुवादाचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय. बारा वचनापासून पुढे आपण वाचूया. तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चालला, आणि जर त्याप्रमाणे चालला तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार, म्हणा केलेला करार. देवानी तुमच्या पूर्वजांशी, परमेश्वर म्हणाला की शपथपूर्वक, देवानी शपथ खाऊन शब्द देऊन केलेला करार आहे. प्रेज लॉर्ड. शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर मी दया करीन, परमेश्वर म्हणतो. आमेन म्हणा चर्च. आमेन. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो की जर तुम्ही माझे नियम ऐकून तुम्ही मान्य केले आणि त्याप्रमाणे जर चालला, तर मी तुमच्या परमेश्वर तुमच्या पूर्वजाशी शपथपूर्वक केलेला करार मी पाळून तुमच्यावर मी दया करीन. दयाच नाही तर पुढे काय म्हणतो परमेश्वर बघा. तो तुझ्यावर प्रेम करीन. मी तुमच्यावर प्रेम करीन. मी तुम्हाला आशीर्वाद देईन म्हणतो. मी केलेला करार, तो करार, त्या करारामुळे मी तुमच्यावर प्रेम करेन, मी तुमच्यावर दया करीन आणि मी तुम्हाला आशीर्वाद देईन, परमेश्वर म्हणत आहे. पुढं तुला बहुगुणित करीन. तुम्हाला मी बहुगुणित करीन. परमेश्वर कशामुळे म्हणत आहे? मी तुमच्या पूर्वजांशी केलेल्या करारामुळे मी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, परमेश्वर म्हणत आहे. कारण देव करार करणारा देव आहे. मला काय आमेन. देव करार करतो आणि त्या करारानुसार परमेश्वर वागतो आणि देव आशीर्वाद देतो. मग या लोकांना परमेश्वर काय म्हणत आहे की मोशेच्या द्वारे देव सांगत आहे की तुमच्या पूर्वजांशी मी करार केलाय, म्हणजे मी तुमच्या वडील जो अब्राम आहे त्या अब्रामाबरोबर मी करार केलेला आहे. हालेलुया म्हणा. मला की आवाज काढून हालेलुया. हालेलुया. 2 हात आणले तर 2 हात उंच करून म्हणा हालेलुया. हालेलुया. झोपणारे म्हणा हालेलुया. काय झोपते? हालेलुया. तर या ठिकाणी मी तुमच्या पूर्वजांशी, म्हणजे कुणासाठी परमेश्वराने करार केला? ती म्हणजे करार अब्रामाबरोबर करार केलेला आहे. हालेलुया. अब्रामाबरोबर देवाने करार केला. अब्रामाला देवाने काय सांगितलं की मी दाखवीन त्या देशात, नाही का, तो आपले घर, आपले नातेवाईक, आपलं देश सोडून मी दाखवीन त्या देशात, मी दाखवीन त्या ठिकाणाकडे जा आणि मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेन. हालेलुया. मोठं राष्ट्र काय करेन? मी निर्माण करेन. आणि परमेश्वर परत काय म्हणाला? मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेन. जे तुझं वाईट चिंततात त्यांचं मी वाईट करीन, पण जे तुझं चांगलं चिंततात, तुला चांगले आहेत, त्यांचं मी चांगलं करीन. आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरल्या सगळ्या कुळांना, सगळ्या लोकांना मी आशीर्वादित करेन. आमेन. हालेलुया चर्च. हालेलुया. हा देवाने त्याच्याशी करार केला. मग त्याच्यावर त्याला बोलला. पण 17व्या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही त्याच्यामध्ये जर पाहिलं, देव अब्रामाला म्हणाला 99 वर्षाचा झाला. किती वर्षाचा? आपण 7व्या अध्यायाकडे याच्या अगोदर उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आपण जाऊया. आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 17व्या अध्यायामध्ये मी बघतो की पहिलं वचन वाचा. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला. आणि परमेश्वर क्या बोलने लगा? जब अब्राम क्या था 99 वर्ष का हो गया, तब यहोवा ने उसको दर्शन देकर कहा, मैं अब सर्वशक्तिमान परमेश्वर हूं, मेरी उपस्थिति में चल और सिद्ध हो जा. बोला हालेलुया. म्हणा परमेश्वर म्हणाला अब्रामाला, माझ्या उपस्थितीमध्ये चाल आणि सिद्ध हो. प्रेज लॉर्ड. सात्विकतेने चाल. आमेन. बघा आता तो 99 वर्षाचा झालेला आहे. आणि मग आता दुसरं वचन काय सांगतो वाचूया.
मैं तेरे साथ एक करार बांधूंगा. प्रेज लॉर्ड. वाचा बांधूंगा म्हणजे तुझ्या माझ्यामध्ये आणि मी आपला करार हिंदी मध्ये म्हटलेला आहे. मैं तेरे साथ वाचा बांधूंगा और तेरे वंश को अत्यंत ही बढ़ाऊंगा. हालेलुया बोलो. आवाज करून म्हणा की हालेलुया. देव म्हणाला अब्रामाला की मी तुझ्या बरोबर करार स्थापितो, तुझ्या बरोबर मी करार स्थापित करतो, मी करार करतो तुझ्या बरोबर आता. आणि काय म्हणाला परमेश्वर, तू माझ्या उपस्थितीमध्ये चाल. म्हणा की आमेन. तू माझ्या बरोबर सात्विकतेने राहा, तू माझ्या नियमात अटीमध्ये राहा आणि मी तुझ्या बरोबर करार स्थापित करतो. आणि जो करार स्थापन केल्यानंतर मी तुला तुझ्या लेकरांना बहुगुणित करीन. परमेश्वर म्हणतो. हालेलुया. पहिलं काय म्हणतो परमेश्वर, मी तुझ्या बरोबर करार स्थापित करतो आणि त्या करारामुळं मी तुला बहुगुणित करीन आणि आता तुझं नाव बी चेंज करेन. मी आता तुला अब्राम नाही म्हणणार, अब्राहम म्हणतील आता. प्रेज लॉर्ड. देव त्याला म्हणाला, त्याच्या बायकोलाही म्हणाला परमेश्वर की तिला आता साराय नाही म्हणणार, तिला सारा म्हणजे राणी म्हणतील. मला क्या माहिती. करार स्थापन झाल्यानंतर देव म्हणतो की तुझं मी जुनं ठेवणार नाही, तुझं जुनं बी नाव नाही, तुझ्या जुन्या नावाने तुला ओळखणार नाही. जुन्या नावामध्ये पण अनेक घरामध्ये जुने नाव असतात. बोला हालेलुया. कोणाकोणाला जुने नाव असतात, कधी कधी कळतच नाही. असं आहे का तुमचं नाव? आहे की नाही? तुमचं बी नाव असेल काहीतरी घरात जुनं. हालेलुया. आहे का? किचन म्हणतात आहे माझं घरात जुनं नाव, जुनं काहीतरी नाव असतं. आहे की नाही? बाळ्या, काळ्या, खंड्या, पिंट्या, असं काय काय असतं. हालेलुया बोल. आईच्या गावाकडे गेलं का वेगळंच कुछ नाम लेते है कि नहीं, है ना, कुछ ना कुछ नाम लेते है ना. अब्राम को परमेश्वर ने बोला तेरे बाप के घर में जो तेरा नाम जो अब्राम बोलते, अभी त्या अब्राम असं नाही म्हणणार, तुला अब्राम म्हणतील. हालेलुया म्हणा. बोला की हालेलुया. आणि अब्राम म्हणतील आणि सारायला सारा म्हणतील म्हणजे ती राणी म्हणतील. प्रेज लॉर्ड. आणि मग ही करार स्थापन झाले तर देव म्हणाला की या गोष्टी चेंज होतील. करार म्हणा, करार म्हणा, देवाचा करार. बोला हालेलुया. आणि मग देव त्याला म्हणाला की 5वं वचन 4थं वचन वाचा. 4थं वचन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. देव बोलला. तो म्हणाला पहा तुझ्याशी माझा करार हा. पहा माझा तुझ्याशी करार हा. बना. देव म्हणाला, म्हणा की मोठ्याने. देव म्हणाला पहा माझा करार तुझ्या बरोबर. म्हणा माझा, म्हणा देव आपला, म्हणा माझा देव करार करणारा देव आहे. की जण तयार आहे की देवाच्या कराराबरोबर राहण्यास, की जण तयार आहे देवाच्या करारावर राहण्यास. प्रेज लॉर्ड. देव म्हणाला की माझा पहा तुझ्याशी माझा हा करार आहे की तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. हिंदी मध्ये म्हटलेला आहे 4थं वचनामध्ये, देख मेरी वाचा तेरे साथ बंधी रहेगी इसलिए तू जातियों के समूह का मूल पिता हो जाएगा. प्रेज लॉर्ड. 5वें वचन में इसलिए अब से तेरा नाम अब्राम ना रहेगा परंतु तेरा नाम अब्राहम होगा क्योंकि मैंने तुझे जातियों के समूह का मूल पिता ठहरा दिया है. देवाच्या करारात ज्यावेळेस तुम्ही येता ना, तुमची पोझिशन परमेश्वर बदलून टाकतो. आम्ही येत नाही कमी काय झालं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि मग पुढे 6 वचनामध्ये किती काय म्हणाला की मी तुला अति फल संपन्न करेन, तुझ पासून मी राष्ट्रे निर्माण करेन. राष्ट्र नाही काय म्हणेल, राष्ट्र निर्माण करेन, तुझ पासून राजे उत्पन्न होतील. आणि 7 वचनामध्ये मी पहा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहील असा निरंतरचा करार. म्हणा निरंतरचा करार. मोठ्याने बोला ना जरा, निरंतरचा करार. म्हणा निरंतरचा करार. देवानी अब्रामाबरोबर जो करार स्थापन परमेश्वर करत आहे तो म्हणजे देव म्हणाला की मी तुझ्या संततीला, तुझ्या कुटुंबाला, तुझ्या सर्व गोष्टीला निरंतर मी देव त्यांचा राहील आणि मी त्यांना आशीर्वाद देत राहील, त्यांना वाढवत राहील, त्यांना बहुगुणित करीत राहील. हा माझा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो. परमेश्वर म्हणाला. प्रेज लॉर्ड. आणि पुढे काय म्हणाला, या ज्या कनान देशात तू उपरी आहेस
तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन, मी त्याचा देव राहीन. हालेलुया म्हणा. बोला की मी त्यांचा देव राहीन म्हणाला परमेश्वर. आता बघा, आणि देव अब्रामास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतती पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. समजते का आलो? आता तू आणि तुझ्या संततीने तुझ्या पिढ्यानपिढ्यांनी माझा काय करावा? करार पाळावा. जर तुम्ही करार पाळाल देवाचा, तर मग देव बी त्याचा करार पाळायला तयार आहे. बोला की आमेन. तुम्हाला समजतंय करार म्हणजे काय असतं माहिती आहे का? करार जेव्हा तुम्ही करता आणि त्या करार तुम्ही देवाचा पाळता, तर तुमच्यावर कुठलंही संकट येऊ द्या, देव त्याला जबाबदार राहतो. समजतं का? एखादा समजा आता भारत देशाने नाही का देशाचं काही करार केलाय का देशाबरोबर, त्यांचा काय त्या करारामध्ये काय अटी असतात, काय असतात, आणि ते दोन्ही देशांनी जर तो करार पाळायला जपले आणि काय केलं, तर एखाद्या देशावर संकट आलं, एखाद्या देशावर शत्रू हमला करायला आला, तर त्या दुसऱ्या देशाने सुद्धा आपल्या ज्याच्यावर आपला करार झालाय त्याला मदतीला, त्याचं संरक्षण कराय, त्याचं सहाय्य कराय, त्याला मदत कराय, त्या सगळ्या गोष्टी सहाय्य करायला तो देश हजर राहतो. म्हणजे राहतोच का? कारण तो करार असतो. काय असतो? तो एक करार असतो. पण त्या दोन्ही देशांनी करार पाळल्यामुळं ते एकमेकाला मदतीला ते नेहमी तयार असतात. मग तसंच जर तुम्ही करार पाळला देवाचा, जर तुम्ही करार पाळायला तयार आहात, तर देव तुमचं रक्षण करायला बी तयार आहे. देव तुमचं सहाय्य करायला बी त्याची जबाबदारी असणार आहे. देवा तुम्हाला वाढवायची जबाबदारी पण देवाची असणार आहे. तुम्हाला आशीर्वाद करायची पण देवाची जबाबदारी असणार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या संततीला, तुमच्या कुटुंबाचं रक्षण करायची जबाबदारी पण देवाची असणार आहे. पण त्या कराराचे प्रत्येक शब्द, त्या कराराचा प्रत्येक जो काही नियम आहे, जर तुम्ही पालन केलं तर ती देवाची जबाबदारी असते. समजते? हो का नाही सांगा ना. हालेलुया. पण अनेक वेळा काय होतं की आपण काही जण काय करतात, देवाचा करार पाळत नाहीत, देवाच्या कराराच्या नियम अटी पालन करत नाहीत, आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काही जबाबदारी राहत नाही. प्रेज गॉड. बोला ना हालेलुया. देव म्हणाला की मी तुझ्या संततीशी काय करेन? निरंतर कायमचा काय करेन? करार करत आहे. आणि पुढे काय म्हणाला परमेश्वर? त्यांनी माझा पिढ्यानपिढ्या माझा करार काय करावा? पाळावा. 10 वचन, माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा, तो हा तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी. काय व्हावी? आता ही पुढचा भाग शिकू, आपण पुढे शिकणार आहोत. एकाच रविवारी संपणार नाही. हालेलुया. बोला सगळं हालेलुया. तर आता करार ही अनुवादाच्या पुस्तकामध्ये परत येऊया, 7व्या अध्यायाकडे येऊया. आणि देव काय म्हणाला की मी शपथपूर्वक तुमच्या पूर्वजांशी वाहील केलेला करार हे मी पाळून तुमच्यावर दया करीन, तुम्हाला आशीर्वाद देईन, तुम्हाला मी वाढवीन, तुमच्या गुरुढोरांना वाढवीन, तुमच्या सगळ्या गोष्टीला आशीर्वादामध्ये मी वाढवीन. आमेन म्हणा चर्च. परत 13 वचन. हा, तो तुझ्यावर प्रेम करील. हा, तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील, तुला बहुगुणित करील. जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्यांनी शपथ वाहिली होती, त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षरस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुरुढोरांची व शेरडे मेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल परमेश्वर. हालेलुया. बोला सजन. इथं सगळ्या जर तुम्ही करार पाळता, तर देव सगळ्या गोष्टीमध्ये म्हणतोय की मी तुम्हाला सगळ्या बाबतीत वाढवीन. वाढ का होत नाही? तुम्ही करारामध्ये कायम आहे का? बघा. प्रेज लॉर्ड. देवाचा करार तुम्ही पाळताय का? त्या कराराच्या नियमाच्या अटीमध्ये तुम्ही आहात का? मग देव पण त्या करारानुसार हजर राहायला तयार आहे. तुम्ही कमी असाल, तुमच्या कमतरतेमध्ये वाढवायला देव तयार आहे. आमेन म्हणा नाही तुम्ही. हालेलुया म्हणा चर्च. हालेलुया. आता बायबलमध्ये एक महत्वाचं उदाहरणाकडे आपण जाणार आहोत. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये देवानी सुरुवातीला आकाश पृथ्वी बनवली. 6वे अध्याय काढूया आपण. 6वे अध्याय काढूया आपण. उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय.
आणि आदमापासून ते नोहापर्यंत जर बघितलं तर नोहाचे वडील, त्याचे आजोबा वगैरे आम्ही पाहतो, कोणी 700 वर्ष जगतोय, कोणी 800 वर्ष, एवढा वर्ष जगला, 700 वर्ष जगला, 800 वर्ष जगला आणि मरण पावला, 900 वर्ष जगला आणि सगळ्यात जास्त वर्ष नाही का मथुशेल कोण जगला, सगळ्यात जास्त वर्ष मथुशेल जगला आणि त्याचं टोटल जे नाही का किती माहिती आहे का 969 वर्ष तो जगला. किती वर्ष? 969 वर्ष जगला आणि तो मरण पावला. एवढं वर्ष जगायचे का त्या काळात? 100चा तर आकडा तर काहीच किरकोळच होता. बोला हालेलुया. 100चा आकडा तरी काहीच नव्हता. 100 नाही, 200, 300, 500, 700, 800, 800, 800, 900, 900 वर्ष जगत होते त्या काळात 5व्या अध्यायामध्ये. पण झालं काय? जसं दुष्टाई वाढली, पाप वाढलं, समस्या वाढल्या, देवाने वरून बघितलं, देव दुःखित झाला. देव नाही का, देव म्हणला की आता मी यांना ठेवणार नाही, मी यांचा काय करीन? नाश करीन, यांचा मी नाश करीन. पण देवाची नजर नोहावर गेली. म्हणा, देवाची नजर नोहावर गेली. कारण नोहा त्या काळात धार्मिक, देवाला भिवून वागणारा, सरळ, चांगलं बोलणारा, चांगलं राहणारा, न व्यसन करणारा, कसलेही पाप न करणारा, सगळ्या गोष्टीमध्ये चांगलं देवाला आवडला आणि देवाने त्याच्यावर कृपा केली. म्हणा, देवाने नोहावर कृपा केली. आणि देवाने नोहावर कृपा केली आणि मग देवाने काय ठरवलं की आता मी नोहावर कृपा करतो, पण आता मला नोहाला वाचवायचंय, त्याच्या कुटुंबाला वाचवायचंय. मला नोहाच्या सर्व कुटुंबाला, त्याच्या लेकराला, त्याच्या सुनाला काय करायचंय? वाचवायचंय. आणि बाकी सगळ्या पृथ्वीवर मी काय करणार आहे? सगळ्याचा मी नाश करतो. मग आता यांना वाचवण्यासाठी मग देवाने त्याच्याशी, आम्ही पाहतो की उत्पत्ती ग्रंथामध्ये देवाने त्याच्याशी करार केला. म्हणा, देवाने त्याच्याशी करार केला. म्हणा, देवाने त्याच्याशी करार केला. हालेलुया. हा, 13 वचन वाचूया. 9वा अध्याय उत्पत्ती ग्रंथ 13 वचन. हा. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. त्या पृथ्वीवर काय माजला आहे? जात जुलूम वाजला आहे. पुढे पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. मी पृथ्वीवर त्यांचा काय करीन? नाश करीन. पुढे हा, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाची तारू कर. आता देव काय म्हणाला की पृथ्वीवर जे काही प्राणी आहेत, जे काही सगळं आहे, जे काय त्या सगळ्यांचा मी काय करणार? नाश करणार आहे. पण तू आपल्यासाठी काय कर? गोफेर लाकडाचं काय कर? तारू कर. त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून बाहेरून डांबर लाव. पुढे तारू करायची ते असे, त्याची लांबी 300 हात. आता हे सगळ्या गोष्टी देवाने सांगितल्या. आणि मग पुढं 17 वचन वाचूया आपण. हा, पहा, ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे. म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो. आता पाणी मी पाणी आणणार आहे, पाऊस आणणार आहे. आणि मी ते पाऊस आणून पृथ्वीला जे काय आहे ते काय करणार आहे? ते नष्ट होईल. पृथ्वीवर जे काय आहे ते काय होईल? नष्ट होईल. आणि पुढे 18 वचन, तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो. काय म्हणाला परमेश्वर? मी तुझ्याशी नोहा करार काय करतो? स्थापित करतो. आता मी पहिलं म्हणा, देव प्रथम पाऊल उचलतो. बोला ना मोठ्याने, देव प्रथम पाऊल उचलतो. देव सुरुवात करतो. तेव्हा आता तुझ्या माझ्यामध्ये करार स्थापन करायचं देव. हालेलुया. आता मी तुझ्याबरोबर करार स्थापन करतो. आता करार स्थापन करताना देव म्हणाला की तू तुझ्या कुटुंबाला, तुझ्या लेकरांना, तुझ्या सगळ्यांना तू काय कर? आपले स्त्री, आपले मुलगा, सुना यांना घेऊन तारावात जा. काय म्हणाला परमेश्वर? तारावात जा. सर्व प्राण्याच्या प्रत्येक जातीतून नर नमादी 2-2 नाही का जिवंत राहण्यासाठी आपल्या बरोबर तारावात ने. पक्षाच्या प्रत्येक जातीतून, पशुच्या प्रत्येक जातीतून, भूमीवर राहणाऱ्या प्राण्याच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील. आणि खाण्यासाठी लागणारं सगळं अन्न, प्राण्यांसाठी लागणारं अन्न, सगळ्या गोष्टीचं लागणारं खाद्य, अन्न, धान्य, सगळं सामग्री गोळा करून तू तारावात जायचं. हा त्यांचा करार ठरला. म्हणा, करार ठरला. म्हणा, करार झाला. आता करारामध्ये काय काय झालं की देवाने पहिलं काम करायला सांगितलं. काय करायला सांगितलं की 120 वर्ष तुझ्याकडे साठी मी वेळ काळ देतो. किती वर्ष? बोला ना, किती वर्ष?
120 वर्षाच्या मध्ये, जसं नाही का रोड बनतात त्यांचा करार असतो, 5 वर्षात एवढ्या फुटाचा, एवढा नाही का रुंदीचा, एवढा असा साईजचा, असं तसं क्वालिटीचा ब्रिज सगळं त्याच्यामध्ये, एवढ्या वर्षात रोड काय झाला पाहिजे, बनून झाला पाहिजे. असतं का नाही? हो का नाही? मग देवानी नोहाला किती वर्षाच्या काळामध्ये करार झाला? 120 वर्षाचा काळ मी देतो, आणि 120 वर्षाच्या काळामध्ये नोहा तुला एक तारू बनवायचा आहे. त्या तारूचं माप देवाने सांगितलं. त्या तारू मधल्या किती गॅप किती कंपाऊंड काय, किती गॅप असणार आहे, प्राण्यासाठी काय काय असणार आहे, त्या तारूला खिडकी असणार आहे, त्या तारूला सगळं असणार आहे. हे तारू तुला बनवायचं आहे परमेश्वराने म्हटलं. आणि तारू बनवल्यानंतर तुला असंच बाहेर राहायचं नाही. तारू बनवल्यानंतर तुझ्या पत्नीला, तुझ्या सुनांना, तुझ्या मुलांना आणि काही प्राणी, सगळं जुडीजुडी प्राण्यांना घेऊन तारावात जायचं आहे. मी सांगेल त्याप्रमाणे करारामध्ये जी स्थापन झालं, करारामध्ये जी अटी निर्माण केल्या, करारामध्ये देवाने जे सांगितलं त्याप्रमाणे नोहाला करायला देवाने सांगितलं. आणि मग देव म्हणाला, मी या पाण्याच्या पुरामध्ये तुझा नाश होऊ देणार नाही. हालेलुया. मी तुला या पाण्याच्या पुरामध्ये, या जगामध्ये बुडू देणार नाही. या जगामध्ये, या दुष्ट जगामध्ये, या दुष्ट जगाबरोबर तुझा मी नाश होऊ देणार नाही, जर या करार स्थापलेल्या प्रत्येक अटी जर तू पूर्ण करशील तर. 120 वर्षामध्ये तुला तारू बनवावंच लागेल. 120 वर्षामध्ये तुला तारू जसं सांगितलंय त्याप्रमाणे तुला बनवावंच लागेल. करार स्थापन केलेला आहे. काय केलेला आहे? किती चांगली गोष्ट आहे की 6व्या अध्यायामध्ये आणि 22 वचनामध्ये त्यांनी नोहानी देवाच्या बरोबर करार झाल्याप्रमाणे, देवानी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं. प्रेज लॉर्ड. वाचा 22 वचन काय म्हटलेलं आहे? नोहाने तसे केले. नोहाने काय केले? तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले, देवाने जे त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. ते त्याने केले. हालेलुया म्हणायचं. मग झालं काय माहितीये का? त्यांनी केलं, तारावात गेला, दरवाजा देवाने लावला. प्रेज लॉर्ड. देवाने पावसाची सुरुवात केली. पाणी पृथ्वीवर वाढू लागलं. सुरुवातीला पाऊस नव्हता, काय नव्हता, पाणी कधी बघितलं तेवढ्याने ते एन्जॉय करत, वाव वाव, पाणी इतकं वाढत चाललं. सध्याला सुरुवातीला हळूहळू वडा निर्माण झाला, हळूहळू पाणी वाढत चाललं, लोकांचे नाही का धडधड वाढत चालली. हालेलुया. पाणी सगळं वाढत वाढत गेलं. पृथ्वीवरले सगळे पर्वत बुडून गेले. बायबल सांगतं सगळे पर्वत बुडून गेले, सगळे पर्वत बुडाले, सगळे प्राणी बुडाले, सगळे मानवजाती बुडाली, सगळे लोक बुडाले. पण देवाने केलेल्या कराराचं तारू आणि कुटुंब ते बुडालं नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाने केलेला करार आणि त्या करारानुसार केलेलं तारू आणि ते कुटुंब आणि त्या तारू मधले सर्व प्राणी हे नाश पावले नाही, ते बुडले नाही, बाकी सगळे बुडाले. देवाच्या कराराप्रमाणे जे राहत नाहीत ते सगळे बुडू शकतात, पण जे देवाच्या कराराप्रमाणे राहतात ते बुडणार नाही. येशूच्या नावामध्ये बोला की आमेन, आमेन, आमेन. जे बिझनेस आहेत, जे देवाच्या कराराप्रमाणे स्मरण करून देवाच्या नियमात राहतात, त्यांचे बिझनेस बुडणार नाही. जे कुटुंब आहेत, जे देवाचा एक कुटुंब म्हणून देवाच्या करारानुसार जीवन जगतात, ते बिझनेस असो किंवा ते परिवार असो, ते बुडणार नाही, ते वाचणार येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन का? म्हणा आमेन. नाही हालेलुया. आळस आलाय का? आळस आलाय का? प्रेज लॉर्ड. दोन्ही हात उंच करा, दोन्ही हात उंच करा. हालेलुया. मग या ठिकाणी हे कुटुंब, हे तारू बुडालं नाही. हा परिवार त्या दुष्ट लोकांबरोबर बुडाला नाही. प्रेज लॉर्ड. आवाज येणार? प्रेज लॉर्ड. काय झालंय तुम्हाला? का जायचंय घरी लगेच सुरू आमेन करू? हालेलुया बोला ना मग मोठ्याने. हालेलुया. काय झालं आजी? बोला हालेलुया. भाऊ लोक परत झोपले का? हालेलुया बोला सगळेजण. प्रेज लॉर्ड. काही वर्षापूर्वी, खूप वर्षापूर्वी टायटॅनिक जहाज बनवले. काय बनवलं? आणि तो सगळ्या गर्वाने प्रत्येक सांगू लागले त्याला बनवणारे, ते सगळे ड्रायव्हर की काय की हे जहाज असं बनवलंय की बुडणारच नाही, असं बनवलंय ते बुडणारच नाही. असे कितीतरी आले आणि म्हणाले की आम्ही, आमचं जहाज बुडणार नाही किंवा काय होणार नाही. पण लक्षात घ्या, ते टायटॅनिक जहाज सुद्धा बुडालं. टायटॅनिक जहाज सुद्धा काय झालं? त्याला एक स्पेशल बनवून सुद्धा ते बुडालं.
कारण त्या लोकांचा देवावर नाही तर जहाजावर विश्वास होता. काही लोकांचा देवावर नाही पैशावर विश्वास असतो, काही लोकांचा देवावर नाही माणसावर विश्वास असतो, काही लोकांचा देवावर नाही आपल्या जॉबवर, आपल्या बिझनेसवर, आपल्या ताकदीवर, आपल्या कलेवर घमंड असते. पण ज्या लोकांचा देवावर विश्वास असतो आणि जे लोक देवाच्या कराराशी एकनिष्ठ असतात ते बुडणार नाही, ते नाश होणार नाही, त्यांचं कुटुंब सुरक्षित राहील येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया म्हणा आमेन. आमेन मोठा आला पाहिजे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही रिसीव्ह करता त्यावेळेस तुमच्यासाठी ते वचन असतं. बोला हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही ते वचन आमेन म्हणता त्यावेळेस ते तुमच्यावरती काम करतं. हा तारू बुडला नाही त्या पाण्याच्या ह्याच्यात, हा तारू बुडला नाही, ते कुटुंब बुडलं नाही. कल्पना करा, सगळी पृथ्वी बुडली पण हे तारू बुडलं नाही. सगळे पृथ्वीचे पर्वत बुडले पण हे तारून हे कुटुंब बुडलं नाही. का माहितीये? देवाचा करार. काय? का? देवाचा करार स्थापित देवाने केलं होतं. त्या करारानुसार नोहाने केलं. 120 वर्षात तारू बनवायचं काम संपवलं. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. आणि त्या करारानुसार देवाने पण त्याला नाश होऊ दिलं नाही. त्या करारानुसार देवाने त्याला बुडू दिलं नाही. देवाने त्याची तारू तुटू दिली नाही, त्याची तारू बिघडू दिली नाही, त्याची तारू कुठं धडकू दिली नाही. देवाने त्या तारूचं पण रक्षण केलं. प्रेज लॉर्ड बोला. हे विचार करता का तुम्ही, तारू बुडलं का नाही? देवाचा करार होता. नोहा त्याचं कुटुंब नाश का नाही झालं? देवाचा करार होता. प्रेज लॉर्ड. मग सगळं झालं, नाश झालं, पृथ्वी पाण्याने भिजली, पूर्ण ही होती. हळूहळू पाणी कमी झालं आणि मग परत नवीन सुरुवात करण्याची वेळ आली. प्रेज लॉर्ड. मग हळूहळू कावळा सोडला नोहाने. म्हणा कावळा सोडला. कावळा सोडला आणि ती गेलं आणि ते आलंच नाही. कावळा गेला आणि परत म्हणला अरे पार्ट्याच पार्ट्या. म्हणा काही लोक शेजारच्याला म्हणा, काही लोक कावळ्यासारखे असतात. ते चर्चला येतात आणि नंतर जातात आणि गायबच होतात. कावळ्यासारखे असते. मग ते चर्चला काय येत नाहीत? पार्टी एक असतो. ते चर्चला काय येत नाहीत? पास्टर लग्न आहे. कावळ्यांना पार्टीच पार्ट्या भेटल्या ना. ती गेलेले सगळे कुठं बी खाऊ लागले ते. हालेलुया बोला. नोहाने कबूतर सोडलं. म्हणा कबूतर सोडलं. तारूतनं काय सोडलं? ते फिरलं 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 आणि परत माघारी आलं. म्हणा परत माघारी आलं. म्हणा काही लोक कबुतरासारखे असतात. ते जातात ते चर्चमध्ये परत माघारी येतात. हालेलुया म्हणा. ते चर्च सोडत नाहीत. म्हणा देवाला सोडत नाहीत. मग अशा प्रकारे ती घटना पुढे आहे. ते जास्त सांगण्यापेक्षा मग देवानी नोहाला म्हटलं, नोहा काय म्हणलं परमेश्वर, 9 वाद्य काढूया आपण. एवढं चला 9 वाद्य काढूया आपण. पहिलं वचन वाचा. हा. मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. आणि काय करा? पृथ्वी व्यापून टाका. प्रेज लॉर्ड बोला चर्च. प्रेज लॉर्ड. देवाने नोहाची काय केली? आठवण केली. म्हणा देवाने नोहाची आठवण केली. आणि बघा आता बघा या ठिकाणी एक एक वचन वाचा. त्याचं 8वं वचन वाचा. हा. नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणा. देव नोहाला आणि त्याच्या मुलांना म्हणाला. हा पुढे पहा मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो. बघा इथं पण देव करार करत आहे. आता या करारामध्ये तुम्ही आणि मी सर्वजण आहोत. हालेलुया चर्च. आता पहिलेचे पिढीचे काही लोक ते नोहाच्या अगोदर सगळे मेले. आता नोहापासून सगळं पृथ्वीवर लोक वाढले. हालेलुया. मग आता देव मला नोहाला त्याच्या लेकरांना मला तुमच्या सगळ्या संततीशी मी आता करार स्थापित करतो, करार करून ठेवतो. म्हणाला परमेश्वर. काय करून ठेवतो? हा पुढे वाचा. त्याप्रमाणे
तुमच्या बरोबर असलेले सर्व सजीव प्राणी म्हणजे तुमच्या बरोबर तारवातून बाहेर आणलेले पक्षी ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशी मी करार करून ठेवतो. परमेश्वर म्हणाला या प्राण्यांशी, या पृथ्वीवरल्या प्रत्येक प्राण्याशी, मानवासाठी आणि तुमच्या पिढ्यांबरोबर मी माझा करार स्थापित करतो. हालेलुया. मग आता काय करार परमेश्वर करतोय? वाचा पुढे. तुमच्याशी हा करार करून ठेवतो, तुमच्याशी हा करार करून ठेवतो की मी पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाही. मी तुमच्यावर करार करतो की पाण्याच्या पुराने किंवा पुन्हा एकदा ही पाण्याने पुन्हा पृथ्वी भरणार नाही. आणि जसे या पाण्याने पृथ्वीवरलं सगळं मी नाश केलं, तस प्राण्याचा नाश झाला, तसं आता मी एक करार करतो. आणि त्या करारानुसार या पृथ्वीवरले कुठलेही प्राणी मात्र पाण्याने, जलप्रलयाने, नाही का नाही, पुराने, नाही म्हणजे असं पूर्ण पुराने अख्खी पृथ्वीचे प्राणी मी नाश करणार नाही. हालेलुया. हा पुढे. आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही. ती पृथ्वी नाश झाली होती. ती पृथ्वीची सुरुवात लक्षात घ्या. आज सुद्धा काय लोकांना डोंगरावर काय हाडं सापडली. आता डोंगरावरती जे काय हाडं असतात प्राण्यांचे, मला काय ते म्हणले की कसं काय डोंगरावर सापडू शकतात. हालेलुया. ते म्हणले, त्यांनी बायबल मधून शोध लावला आणि म्हणले की त्या काळात हजारो वर्षाची ती नाही का हाडं इथं कसं काय पोचली, इथं यायला ऑप्शनच नाहीये. प्रेज लॉर्ड. ते म्हणले की हजारो वर्ष नोहाच्या काळात हा पूर आला होता आणि त्या पुरामधनं नाही का त्या पर्वतावर काय गेलेले हाडं वगैरे त्या जमिनीत गुंतलेले ते हाडं आहेत. प्रेज लॉर्ड. पण देव करार काय स्थापन करतोय की पुन्हा पृथ्वीचा नाश होणार नाही पुराने. हालेलुया. हा पुढे. देव म्हणाला माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणे तुमच्या बरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुग राहणारा जो करार मी करत आहे. आमेन म्हणा चर्च. म्हणा हा करार कसा आहे? नोहा बरोबर त्या काळात देव करार करत होता. ती म्हणजे 120 वर्षाचा नाही, म्हणा पिढ्यानपिढ्या युगानुयुग राहणारा करार आहे. हा पिढ्यानपिढ्या युगानुयुग राहणारा करार परमेश्वराने केला आणि म्हटला की मी तुमच्या मानवातच नाही, प्राण्यांबरोबर सगळ्यांबरोबर मी करार स्थापन करतो. आणि करार करत आहे परमेश्वर, ती बी युगानुयुगचा करार. कुठला? आणि काय म्हणाला? चिन्ह देतो म्हणाला. ते करारामध्ये काय देतो? आता म्हणा करारामध्ये एक चिन्ह असतं, एक काहीतरी चिन्ह देतो. देवाणघेवाण होती बरं का करारामध्ये. जसं लग्नामध्ये कसं, ही माझ्या लग्नाची अंगठी आणि तुमची पण अंगठी, घड्याळ, तुम्हाला चप्पल है ना, बूट, कपडे मग तू ठेवतात. बोला हालेलुया. बोला की हालेलुया. आता ही जी कपडा मी दिवसातनं घातलाय, पहिला अल्बम गाण्याचा बनवला होता मी. कुठला? पहिला अल्बम बनवला होता आणि ह्या ह्याच्यावर फोटो काढलेला होता आणि मी याला कधीच घालत नाही. मी ठेवला, कपडा ठेवला. 11 वर्ष झाले याला. किती वर्ष? हालेलुया. 11 वर्ष झाले. ते आज काढलाय मी. मला आज घालावं. कुठवर ठेवायचं? प्रेज लॉर्ड. हालेलुया. एक चिन्ह आहे. त्या अल्बमकडे भेटलं तर ही ड्रेस आठवतो. बघा तुम्ही, ते माझ्याकडे अल्बमचा एक फोटो आहे फेसबुकला, कुठं कधी कॅसेटवर फोटो आहे. प्रेज लॉर्ड. तसं एक चिन्ह आहे की नाही. आपल्या लग्नाचा सूट बरेच वेळ ठेवतात. बघितलं का त्या कोटकडे, हा लग्नाचा आहे, ते चिन्ह आहे ना. हालेलुया म्हणा की. अंगठीकडे बघितलं तर म्हणतात हे लग्नाच्या अंगठीवर. लग्नाचा सुद्धा बूट आहे माझ्याकडं, ठेवलाय अजून. त्या आता त्याला कोण घालत पण नाही. बोला हालेलुया. बोला हालेलुया. पण बघितलं तर बुटाच्या लाईन मध्ये भेटलं का, हा लग्नाचा बूट आहे. बोला येशू मसीह की जय. देवाने पण चिन्ह दिलं करारामध्ये. म्हणा देवाने चिन्ह दिलं. आता काय चिन्ह देतोय सांग बघा. मी मेघात धनुष्य ठेवले आहे. काय करत ठेवलंय परमेश्वराने? म्हटलं मी मेघात काय ठेवलंय? धनुष्य. धनुष्य म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हटलंय? रेनबो. आता काय काय लोक नाव ठेवतात, रेनबो आला, हे आला, पिक्चरचं नाव आहे ना. पण देवाने ते धनुष्य ठेवलं. म्हणा आकाशामध्ये देवाने कराराचं चिन्ह ठेवलं. ती म्हणजे धनुष्य.
काय म्हणतं बायबल? काय की जणांनी पाहिले धनुष्य सांगा आकाशामध्ये? मी पण 2-3दा पाहिले, 2-3 वेळा. नाही का ते धनुष्य रंग एकदम एकदम कलरफुल असतो ना, असं अचानक पाऊस पडताना अचानक असं ते काय दिसतो, एकदम असा धनुष्य दिसतोय. ते काय माहितीये का? नोहाशी करार केलेलं देवाचं चिन्ह आहे. प्रेज लॉर्ड. काय ते चिन्ह आहे? ते कराराचं चिन्ह आहे. कशासाठी देवाने चिन्ह दिलं? ते काय म्हणून दिलं? पुढे वाचूया. ते पृथ्वीच्या व माझ्या मधल्या कराराचे चिन्ह होईल. जे चिन्ह होईल पृथ्वीच्या आणि व माझ्या मधल्या कराराचं काय होईल? चिन्ह होईल. चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यात धनुष्य दिसेल. आणि त्यात धनुष्य दिसेल. पुढे तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, मी आठवण करीन. ज्या वेळेस ती धनुष्य दिसतो ना, त्यावेळेस देवाला पण ती दिसतो. आणि मग काय होतं माहितीये का? देव त्या धनुष्याकडे बघतो आणि देवाला आठवण होती, नाही मी करार केलेला आहे. पावसाने पाण्याने पूर्ण पृथ्वी पुराने नाश होणार नाही. मग देव म्हणतो, ए आकाश आहे, जरा थोडं कंट्रोल. आपण म्हणतो बाबा लय पाऊस पडला बाबा, आता काय खरं नाही बाबा. एखाद्या 10% पाऊस पडला आणि वाहते पाणी कुठतर, ती वेगळी गोष्ट आहे 10%. पण जे देवावर विश्वास ठेवतात, बायबल वाचतात, ते म्हणतात हे पुराने काय पृथ्वी नाश होणार नाही, पूर्वी येणार नाही. न्यूजवाले सायंटिस्ट म्हणणार किंवा नाही का जे काही मोठे मोठे विद्वान आहेत ते म्हणतात अशा काळात पृथ्वी राहणारच नाही, बुडून नाश होईल. बायबल सांगतं की बुडून होणार नाही नाश. ही देवाचा करार आहे. आणि ते कराराचं चिन्ह काय? धनुष्य आहे. आता धनुष्याकडे परमेश्वर बघून म्हणतो की मी आठवण करीन, मी स्मरण करीन. काय करीन? स्मरण करीन की यापुढे सर्व देहधाऱ्याचा नाश करेल, असा जलप्रलय होणार नाही. हा करार आहे. तेव्हापासून झालाय कधी असं पृथ्वीला बुडवणारा प्रलय? आठवतंय तुम्हाला कधी? नोहापासून असं रेकॉर्ड मध्ये कुठं आहे का की प्रलय झालाय? अहो नाहीच होणार हो. प्रेज लॉर्ड. पृथ्वी पूर्ण बुडून जाईल, नाश होईल, असा प्रलय होणार नाही. कारण हा पिढ्यानपिढ्या युगानुयुग देवाने केलेला करार आहे. प्रेज लॉर्ड बोला. आणि पुढे काय म्हणाला? पुढे वाचूया. धनुष्य मेघात दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेले युगानुयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल. देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी ह्यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होईल. त्याचे हे काय आहे? चिन्ह आहे. किजन म्हणतात की किती देव महान आहे. हालेलुया. मला देव करार करणारा देव आहे. हालेलुया म्हणा. मला हालेलुया. तुम्हाला माहितीये का येशू सुद्धा काय म्हणाला माहितीये का की आता हे माझा देह आणि माझं हे रक्त हे नवीन कराराचं चिन्ह आहे. माहितीये का? प्रेज लॉर्ड. हे देह आणि रक्त, प्रेज लॉर्ड, हे तुमच्यासाठी हे नव्या कराराचं रक्त आहे. आता नवीन करार. प्रेज लॉर्ड. आता तुमचा माझा येशूच्या बरोबर, देहाबरोबर आणि त्याच्या रक्तामुळे तुमचा आणि माझा देवाबरोबर नवीन करार झालेला आहे. मला देव करार करणारा देव आहे. तयार आहे समर्पण करायला? हालेलुया. मी आज एक वचन घ्या प्रॉफिटिक रित्या. जर तुम्ही करार देवाचा पाळाल, देव तुमच्या परिवाराला बुडू देणार नाही. देव तुमची आर्थिक स्थिती बुडू देणार नाही. देव तुमची संततीला नाश होऊ देणार नाही. देव तुमच्या कुटुंबाला वाज होऊ देणार नाही. देव त्याच्या करार पाळून देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. चला आपल्या जागेवर उठून उभं राहूया. रिखांदा राबा सिखे ठेवीमा ओ रिबा मामा सिखे देवी बाबा ओ रिखांदा लाबा लावा. तुम्हाला आरोग्यात ठेवण्याची, तुम्हाला वाढवण्यात, तुमची बढती करण्यात, तुम्हाला तुमच्या संततीला वाढवण्यात, तुमचे बिझनेस, तुमची आर्थिक स्थिती, आशीर्वाद वाढवण्यामध्ये ही देवाची जबाबदारी आहे. पण नोहाने तो करार पाळला. त्यांनी कराराप्रमाणे पालन केलं सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी करार
नियम अटी मान्य करून पालन केल्या, देवानी पण त्याला त्या दुष्ट लोकांबरोबर मरू दिलं नाही. देवानी पण त्याच्या कुटुंबाला वाढवलं, त्याच्या लेकरांना वाढवलं, त्याच्या कुटुंबाला एक नवीन सुरुवात करण्यासाठी देवाने सहाय्य केलं. ओरी बाला माशा बाला 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 बाला, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, चांद सूरज की प्रस्तीश हम नहीं करते, चांद सूरज की प्रस्तीश हम नहीं करते. तयार है होरी मला टाळी बजा के सेलिब्रेशन करणार आहोत. देवाचा देव विवानिक जिवंत आहे, त्याचा करार कायमचा आहे. हालेलुया. चांद सूरज की प्रस्ती हम नहीं करते, चांद सूरज की प्रस्ती हम नहीं करते, दुनिया की माहौलों के आगे नहीं झुकते, दुनिया के माहौलों के आगे नहीं झुकते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. खुशखबरी फैलाएंगे, खुशखबरी फैलाएंगे, रो में बढ़ते जाएंगे, रो में बढ़ते जाएंगे, कोई सब इंसानों को पास यीशु के लाएंगे, कोई सब इंसानों को पास यीशु के लाएंगे, पास यीशु के लाएंगे, पास यीशु के लाएंगे. शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा. जिंदा खुदा है हमारा. चांद सूरज की प्रस्ती हम नहीं करते, चांद सूरज की प्रस्ती हम नहीं करते. हालेलुया. म्हणा हालेलुया. हालेलुया. म्हणा माझ्या देवा, माझा करार तुझ्या सत्य आहे, तुझा करार माझ्या सत्य आहे. म्हणा हालेलुया. मी तुझी भक्ती करणार, मी तुझा गौरव करणार, मी तुझी आराधना करणार. हालेलुया. माझ्या प्रियांनो, आम्ही चांद सूरज की भक्ति नहीं करते, हम जिंदा खुदा की भक्ति करते हैं. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओ चांद सूरज की प्रस्ती हम नहीं करते, चांद सूरज की प्रस्ती हम नहीं करते, दुनिया के
मनुष्य माती आहे, तो काय मदत करणार आहे आपल्याला? हालेलुया, हालेलुया. म्हणा माझा देवावर विश्वास आहे. जो आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो अस्तित्वात आहे, तो जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. तो कायमचा आहे, त्याचा करार कायमचा आहे. तुम्ही एखाद्या माणसाबरोबर करार कराल तो मेला तर तो करार संपला, पण माझा देवाचा करार संपत नाही. माझा देवाचा करार कायमचा आहे, कारण तो जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव. जगातल्या अनेक गोष्टी आहेत ते तुमचं दुःख वाढवतात, कमी होत नाही. मला समजा तेरे गम को बढ़ा देंगे, तेरे गम को बढ़ा देंगे, वे तुझ किसी को न बचाएंगे, वो तुझे न सिखा देंगे. जो हुए मट्टी के वो किसी को क्या देंगे, जो हुए मिट्टी के वो किसी को क्या देंगे, वो किसी को क्या देंगे, वो किसी को क्या देंगे. इसलिए दर गैरों के हम नहीं जाते, इसलिए डर के रोके हम नहीं जाते. बोलो बोलो. इसलिए दर गैरों के हम नहीं जाते, इसलिए डर के रोके हम नहीं जाते. क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. जब सिताइश होती है, जब सितारिश होती है, रोह की बारिश होती है, रूह की बारिश होती है. यीशु तेरी हुजूरी में रूह की जुम्मश होती है, यीशु की हुजूरी में रूह की जुम्मश होती है, रूह की जुम्मश होती है. रूह की जुम्मश होती है. तेरी कुव्वत से खाली हम नहीं रहते, तेरी कुव्वत से खाली हम नहीं रहते. क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. हालेलुया. हालेलुया. आपले हात उचलून सदा प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. बाबा बारा बारा बा शमाला बारा बारी बारा 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 बारी बिरी बारा 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 बारा. हालेलुया. प्रार्थना करा, चला प्रार्थना करा. ज्या देवाच्या तुम्ही प्रार्थनेला आलाय तो देव साधारण देव नाही, तो जिवंत देव आहे. आवाज काढा, तो जिवंत देव आहे. ओ री बाबा खाचे री बासी की थेरी बाबा बाबा बाबा. आवाज कमी कर. हालेलुया, हालेलुया. अजून आवाज कमी कर. रिखांदा लावा 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 रिखांदा लावा. चला प्रार्थना करा आता. शबा बाबा 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 बाबा. आज देवाच्या कराराबद्दल शिकलाय तुम्ही. जर तुम्ही करारामध्ये राहाल, त्याच्या अटी नियमामध्ये राहाल, त्याचा देव परमेश्वर रक्षण करणारा होईल. तुम्हाला बुड देणार नाही, तुम्हाला नाश होऊ देणार नाही परमेश्वर. संपत्ती किती वाढली तरी विश्वास ठेवू नका, बायबल सांगतं. देवावर विश्वास नेहमी ठेवा, बायबल सांगतं. तुम्ही किती जर बलवान झाला तर बलवानतेवर विश्वास ठेवू नका. त्याच्यापेक्षा देव महान, देव बलवान आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. संपत्ती किती वाढली तरी त्याच्यावर ठेवण्यापेक्षा संपत्ती देणाऱ्या देवावर विश्वास ठेवा. बरकत देणाऱ्या देवावर विश्वास ठेवा. आशीर्वाद देणाऱ्या देवावर नेहमी विश्वास ठेवा आणि त्याच्याशी करारामध्ये बनून राहा. तो निरंतर कायमचा युगाने करार करणारा परमेश्वर आहे आणि कराराचं पालन करणारा देव आहे.
आम्ही पाहतो की नोहाने त्याच्या कुटुंबाने देवाचा करार पालन केला. त्यांनी त्याच्या पूर्ण कुटुंबाने देवाचा कराराचं त्यांनी पालन केलं आणि त्या दुष्काळात त्या खूप मोठ्या संकटामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा बचाव करून घेतला. येणाऱ्या दिवसामध्ये पृथ्वीमध्ये बायबल सांगतं की खूप कठीण दिवस येत आहे, खूप भयंकर दिवस येत आहे. आणि या भयंकर दिवसामध्ये किती महागाईच्या दिवसामध्ये तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुम्ही राजासारखं राहू शकता. तुम्ही देवाच्या करारामध्ये राहिला तर शिखांताला लावा. तुम्ही देवाच्या करारामध्ये जर तुम्ही बनून राहिला तर जगात किती समस्या उद्या, किती महागाई उद्या, तुम्हाला देव कमी पडू देणार नाही. परमेश्वर देव आकाश कपाटे उघडेल, देव परिस्थिती बदलेल. देवाचा करार, देवाचा नियम फॉलो करा. शबाला बराबर एखादा बा प्रत्येकाला ब्लेस कर परमेश्वर. चला आपले हात उंच करू. देवा मी प्रार्थना करतो प्रत्येकासाठी. सर्वप्रथम Efesians 1:3 प्रमाणे आत्मिक आशीर्वाद यांच्यासाठी मागत आहे. आत्मिक आशीर्वादाला भर प्रत्येकाला परमेश्वर. आत्मिक सामर्थ्य मी प्रत्येकावर रिलीज करत आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचा आग मी फायर म्हणून रिलीज करत आहे. फायर होली स्पिरिट आता परमेश्वर तुझ्या अग्नीचा, तुझ्या सामर्थ्याचा समय मी रिलीज करते. तुझे सामर्थ्य, आशीर्वाद, आत्मी पवित्र पिता, पवित्र आत्मा तुला मी रिलीज करताय. फायर होली स्पिरिट रिलीज कर. पवित्र आत्मा आध्यात्मिक आशीर्वाद, पवित्र आत्मा मोकळे कर प्रत्येक व्यक्तीवर. सामर्थ्य, आग, होली स्पिरिट, सामर्थ्य, पवित्र आत्मा. देवाचा शब्द सांगतो पवित्र आत्मा बला नाही, पराक्रम नाही, तर देवा पवित्र आत्मा तुझ्या द्वारे कार्य होईल. पवित्र आत्मा तू अग्नी आहेस, पवित्र आत्मा तू सामर्थ्य आहेस, तू बलवान आहेस. मी रिलीज ह्याच्यावर करतोय तुला. पवित्र आत्मा रिलीज कर बलवान सामर्थ्य. फायर बाबा ठीक रे. ज्या व्यक्तीमध्ये सैतानी काम आहे, पवित्र आत्मा अग्नीनं आता भस्म कर. आता फायर. येशूच्या नावामध्ये पवित्र परमेश्वरा दे बाबा आत्मिक आशीर्वाद, बायबल मध्ये वाढणारे आशीर्वाद, बायबलच्या वचनाचे आशीर्वाद, वचन वाचण्यासाठी प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रार्थनेचं जीवन वाढू दे. जे कुटुंब प्रार्थना करत नाही, फॅमिली प्रार्थना होते, त्या घरामध्ये फॅमिली प्रार्थना होऊ दे. त्यांची प्रार्थना त्यांनी बसावं प्रार्थनेमध्ये. जो व्यक्ती वैयक्तिक गुडघ्यावरून प्रार्थना करते, प्रार्थना करणारे आशीर्वाद दे. आत्मिक आशीर्वाद मी मागत आहे, आत्मिक आशीर्वाद मागत आहे. जो बायबलला वेळ देतो त्यांनी बायबलला वेळ द्यावा परमेश्वरा. चर्चला वेळ द्यावा परमेश्वरा. गीतामध्ये, तुझ्या आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये वाढावा परमेश्वरा. जी सेवा दिली त्या सेवेमध्ये वाढण्यासाठी आत्मिक आशीर्वाद दे परमेश्वरा. आता मी भौतिक आशीर्वाद मागत आहे. ते बापा यांच्या शरीराविषयी मागत आहे. आरोग्य दे प्रत्येकाने, आलेल्या प्रत्येकाला. येशूला बसल्या प्रत्येक फटक्याद्वारे जो करार झालेला आहे, सगळ्या रोगातून सुटका दे आज प्रत्येकाला येशूच्या नावात. कारण वचन सांगतो, तुझा शब्द सांगतो परमेश्वरा की येशूला बसलेल्या 39 फटक्याद्वारे तुम्ही बरे झालेला आहात. आता मी यांना बोलत आहे, हे शरीर बरे झालेले येशूला बसल्या प्रत्येक फटक्याद्वारे. जो कोणी आजारी आहे तो बरा होऊ दे येशूच्या नावात, बरा होऊ दे येशूच्या नावात. प्रत्येकाच्या रक्तामधला सगळा रिपोर्ट प्रॉब्लेम दूर होऊ दे येशूच्या नावात. सगळ्या रक्तामधली शुगर जे जास्त वाढते ती येशूच्या नावात निघून जाते. सगळ्या रक्तामधली जास्त वाढणारी शुगर बाहेर निघ. बीपी नॉर्मल येशूच्या नावात. शरीरातली प्रत्येक एलर्जी, सर्व विकार, सगळी बाधा बाहेर निघ येशूच्या नावात. प्रत्येकाला आरोग्य दे प्रभू, मानसिक आरोग्य दे प्रभू, शांती दे प्रत्येकाला परमेश्वर, शांती दे परमेश्वर, आनंद दे प्रभू, आनंदी हृदय दे प्रत्येकाचं जीवन. आनंद दे परमेश्वर, आनंद दे. हालेलुया, हालेलुया. आता मी आर्थिक आशीर्वाद मागत आहे परमेश्वर. आर्थिकतेमध्ये आशीर्वादाला भर प्रभू. प्रत्येकाचं बँक बॅलन्स, प्रत्येकाचं मिळकत भरपूर वाढल्या जाऊ दे येशूच्या नावात. भरपूर वाढल्या जाऊ दे येशूच्या नावात. येशूच्या नावात वाढल्या जाऊ दे. मी प्रार्थना करतो परमेश्वरा, ज्याचा बिझनेस असेल त्याच्यात मिळकत त्याची वाढल्या जाऊ दे, बँक बॅलन्स वाढल्या जाऊ दे,
कर्ज निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये, कर्ज फिटले जाऊ दे प्रत्येकाच्या येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू आर्थिक आशीर्वादानं भर. मी प्रार्थना करतो ज्याला घर नाही स्वतः त्याला घर देऊन आशीर्वाद कर. घर बांधण्याचा आशीर्वाद दे परमेश्वर, घर बांधण्याचा आशीर्वाद दे परमेश्वर. मी प्रार्थना करतो जे लेकरं शिक्षण करत आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना वाढव परमेश्वर. आणि ते प्रत्येक कुटुंबाला आपल्या लेकराचं चांगलं शिक्षण करण्याची कृपा दे, पैसा दे, आर्थिक आशीर्वाद दे परमेश्वर. स्कूलची फीस भरण्याची कृपा कर दे बापा. आणि त्यांनी चांगल्या लेकरांना शिकवावं असा आशीर्वाद दे परमेश्वर. आणि आमच्या चर्चमधल्या प्रत्येक लेकरू हे दे बापा चांगल्या पोस्टला जाणारा कर परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. जे कष्ट घेत आहेत जे लेकरं बघू आमच्या चर्चमधले त्यांना चांगल्या जॉबवर घेऊन चाल परमेश्वर. ज्यांचं पूर्ण शिक्षण झालं त्यांना त्या लेकरांना चांगले जॉब मिळते, चांगल्या नोकऱ्या मिळते परमेश्वराच्या. हालेलुया. कौटुंबिक सगळे आशीर्वाद दे, लेकराचे आशीर्वाद दे येशूच्या नावामध्ये, लेकरांचे आशीर्वाद दे परमेश्वरा. आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे. ज्यांना नोकरी नाही, ज्यांना काम नाही त्यांना देऊन टाक परमेश्वरा. ज्यांना चर्चला येण्यासाठी गाड्या नाही त्यांना गाड्या दे परमेश्वर येशूच्या नावामध्ये. टू व्हीलर पाहिजे टू व्हीलर दे येशूच्या नावामध्ये. ज्यांना फोर व्हीलरची गरज आहे फोर व्हीलर देऊन तू आशीर्वादित कर परमेश्वरा. कुणालाही रिक्षाने यावं लागणार नाही असं कार्य कर परमेश्वर. चमत्कार कर परमेश्वर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये. तुझं गौरव होऊ दे येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. गॉड ब्लेस यू.